शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत टोकाचा वाद झाला। काकाच्या शब्दाचा मान तोडत धनंजय सावंत हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि ही निवडणूक इतकी टोकाची झाली ना मंडळी की काका पुतण्यांमध्ये अगदी अरे तुरेपर्यंत टीका टिप्पणी झाली। पण पुतण्यानं म्हणजे धनंजय सावंत यांनी आपल्या काकांना म्हणजे तानाजी सावंतांना विजय मिळवून आसमान दाखवलं। माजी मंत्री तानाजी सावंतांना पुतण्यानं आसमान दाखवलं। अपक्ष लढूनही धनंजय सावंतांचा मोठा विजय। गुराखी म्हणून हिणवणाऱ्या काकांना विजयातून उत्तर। धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटात अखेर पुतण्यानं काकाला आसमान दाखवलंय। जवळा गटातून धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दंड थोपटले होते। अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या धनंजय सावंतांना भाजपनं पाठिंबा जाहीर केला। भाजपच्या मदतीनं धनंजय सावंत यांनी 2100 मतांनी विजय मिळवत माजी मंत्री तानाजी सावंतांना जोरदार झटका दिला। बंडाचं कारण एकच आहे की बाबा कसं होतं, धनंजय सावंत बरोबर 4 कार्यकर्ते फिरतात म्हणून धनंजय सावंत त्या 4 कार्यकर्त्यांना तिकीट नाही दिलं पाहिजे किंवा पक्षाचे बिभाव नाही दिले पाहिजे, असं बऱ्याचशा ठिकाणी झालं। हा याच्या जवळचा तो त्याच्या जवळचा म्हणून काही लोकांवरती अन्याय झाला, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। आज आपण बघत असाल आमची धाराशिव जिल्ह्यामध्ये युती आहे, पण धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लावारा या 3 तालुक्यामध्ये 10 उमेदवार फक्त युतीत म्हणून शिवसेनेचे आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात काका आणि पुतण्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं। तानाजी सावंतांनी धनंजय सावंतांवर गुराखी आणि सुपरवायझर अशा शब्दात टीका केली होती। इतकंच नाही तर बापाच्या नादी लागायचं नाही असा इशाराच तानाजी सावंतांनी दिला होता। त्यावर धनंजय सावंतांनी तुम्ही तुमची पातळी सोडली, आता माझा तांडव बघा असं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। त्यानं कशावर उभं राहायचं का? तर तू धनुसाहेबाबरोबर फिरतो। अरे धनुसाहेब काय मग तिकडं MIMचं काम करतोय वय? सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय। म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर, आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय, त्यानं सांगल तीच खरं। मग एक तर संजय बदलावं लागल ना तर धतराष्ट्र बदलावं लागल। मग काय बदलायचं दोघं बी? ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना। अध्यात्म मला बी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो। तानाजी सावंतांचा बालेकिल्ला म्हणून परंड्याकडे पाहिलं जातं। धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच काका पुतण्यात वादाची ठिणगी पडली। धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निजाम जवळा गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। काका तानाजी सावंतांसोबतच खासदार ओमराजे निंबाळकरांचंही मोठं आव्हान धनंजय सावंतांसमोर होतं, कारण ओमराजेंनी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातलं। तरीही धनंजय सावंत यांनी विजय मिळवत काका तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकरांना झटका दिला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, धाराशिव।